देवाची स्तुती असो. आजचे वचन आपण वाचणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय, त्यामधील 30वे वचन. ह्या शुभवर्तमानाचा हेतू. या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यादेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. आमेन. तर इथं आपण वाचलेलं आहेत की योहानकृत शुभवर्तमानामध्ये काय लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त हा आपला देवाचा पुत्र आहे आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. आणि विश्वास हा आपल्याला त्याच्यावर ठेवल्यावर काय प्राप्त होते तर आपल्याला जीवन प्राप्त होते. म्हणून प्रियांनो, आपण सदैव आपला विश्वास हा येशू ख्रिस्तावर ठेवावा. कधीही तो विश्वास डळमळू नका. कारण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील किंवा जे काही आपल्या आयुष्यामध्ये अडचण असतील किंवा काही आपल्याला मार्ग सुचत नसेल, त्यावेळेस आपण ख्रिस्त येशूकडे वळून त्याच्याकडे प्रार्थना करावी. मग त्यातून तो मार्ग सुचवेल आपल्याला. कारण असं वचन देखील आहे की तो कुठल्याही परीक्षेतून मार्ग काढतो. आमेन.